झी 24 तास, एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. आपण वेळ न दवडता पुढचा फोन घेऊयात. आपल्याला फोन येतोय शंकर भिडे बोलतायत दापोलीहून. आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. भिडे साहेब, थेट प्रश्न विचारू शकता तुम्ही सरांना. नमस्कार तांबे साहेब, मी शंकर गोपाळ भिडे दापोली पंचू या गावातून बोलतो. दापोली म्हणजे आपलं रत्नागिरी ना? होय. ओके. आणि मी LNTFH लार्सन टुब्रो फायनान्शियल हाऊसिंग ही कंपनी ज्यावेळेला फॉर्म झाली तेव्हा त्या कंपनीकडून 200 शेअर घेतलेले होते. तर आता सध्या त्या कंपनीची काय परिस्थिती आहे ती मला कृपा करून सांगावी. धन्यवाद. ओके दादा, 2 क्वेश्चन मला, जसं यांनी प्रश्न विचारला, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की आपली इकॉनॉमी 9% वरून 5% वर आली. लोक सगळे घाबरलेले आहे. पण दादा, मला तुम्ही कशी असे घाबरलेले दिसत नाही. गाल एकदम तुमचे टमटमीत होतात. याचं रहस्य काय? पहिला सर दर आठवड्याला तुमच्यावर कार्यक्रम करतो आणि मनमुराद तो कार्यक्रम एन्जॉय करतो म्हणून कदाचित असं असेल. दापोलीला जसं यांनी सांगितलं, एकदा एनरॉनची आठवण येते. अजून मी तो प्लांट बघितलेला आहे एनरॉनचा, मस्त छान. LNT शंकर भाऊ, ज्यांच्याकडे LNT आहे, LNT फायनान्स कर आपल्या मुलांना. काय लार्सन आणि ते टुब्रो होते, 2, एक लार्सन आणि एक टुब्रो. लोकांना असं वाटतं ही मल्टीनॅशनल कंपनी आहे. बिलकुल नाही, इंडियन कंपनी आहे. अहो तुम्ही बांद्रा, जेव्हा मी इथून जातो रोज, तेव्हा तिथे रोज त्यांची एक ऍड लागलेली असते. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स इन टेन्झानिया, गॅस रिकव्हरी प्लांट इन युगांडा. काय प्रोजेक्ट्स करतात वर्ल्ड वाईड, अमेझिंग आहे. आणि सर त्यांनी फॉर्म झाली तेव्हा या कंपनीचे शेअर्स घेतले होते. अहो थँक्स म्हणा दत्तगुरूंना, तुम्हाला असे शेअर्स मिळाले. क्या बात आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. मिराजून श्रीराम बोलतात. आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. श्रीरामजी, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. हॅलो. हा श्रीरामजी बोला. माझ्याकडे 500 फिशिंग फाल्कन शेअर आहेत. कोणचे? फिशिंग फाल्कन, जी जुनी कंपनी होती फार पूर्वी. कोणची कंपनी म्हटलं? फिशिंग फाल्कन. पण आता ती कंपनी तुम्हाला काही डिव्हिडंड देते का? काही नाही. त्यांच्यावर बुरगमाचा पर्याय पाहिजे. काय करायचं त्याला आता? आता काही नाही. अशा किती कंपनीज अशा इनकॉर्पोरेट होतात, किती कंपनी बंद होतात. जे प्रमोटर्सचा होल आयडियाच असतो की या कंपनीला शेअर होल्डर सगळे स्कॅटर्ड आहे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. त्यांची काही युनियन नाही आहे इंडियामध्ये. त्यांना माहिती आहे की कोणी केस करणार नाही. त्याच्यानंतर बँकांना हे बुद्धू बनवतात. मग काही आहे अशा किती कंपनीज आहे. जशी टेलिफोन डायरेक्टरी आहे MTNLची, अशी तुम्ही एक टेलिफोन डायरेक्टरी बनवू शकता की किती लोकांनी बँकांना आणि शेअर होल्डर्सला बुद्धू बनवला. मग माझं म्हणणं हे आहे की देवाने आपल्याला डोकं दिलंय म्हणून काही पण IPO येतो म्हणून रांग लागलेली असते. मी जेव्हा लहान होतो आणि जेव्हा शिकायचो तेव्हा एक पियाजोची जी आली होती LML स्कूटर, तेव्हा लोकांनी सकाळी 6 वाजता बायका तिथे उभ्या होत्या मुलांना घेऊन. 5 फॉर्म भरतात आहे. क्योंकि तेव्हा बजाजच्या स्कूटरवर 7,000ची स्कूटर आणि 5,000 रुपये प्रीमियम असायचं. LML वेस्ट. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बुक केली की तुमच्या नातवंडाला ती स्कूटर मिळायची 15 वर्षानंतर. हे अशी गत होती. दॅट वॉज अ डिफरंट इरा. टुडे इज अ डिफरंट इरा. मग इथे चूक कोणाची आहे? चूक आपण ही कबूल करायची की वी मस्ट ऍडमिट दॅट येस वी मेड मिस्टेक. क्या बात. सर निदान अशा सगळ्या लोक जे सगळे फसले असतील त्यांना निदान तुमच्या बोलण्यानं आता आपण यातनं बाहेर निघावं आणि नीट चांगल्या योग्य कंपन्या ज्या आहेत मार्केटमध्ये चांगल्या त्यांच्यात इन्व्हेस्ट करावं असं निश्चित वाटतं. पुढचा आपण प्रश्न घेऊयात. विजय आहेत आपल्याकडे फोन लाईनवरती. अकलूजून बोलतायत ते. त्यांचा प्रश्न आपण थेट घेऊयात. विजयराव, थेट प्रश्न विचारू शकता सरांना. हा नमस्ते तांबे साहेब. नमस्कार. मी रिलायन्सचे जे म्युच्युअल फंडची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले. एक 6 वर्ष झाले असतील. मी 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले. आता खरं त्याचे शेअर व्हॅल्यू झालेले आहे 36,000 रुपये. 36,000? हा. ठीक आहे. बघा असं आहे विजय भाऊ, तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकला. आता म्युच्युअल फंड आर मार्केट रिस्क वरती डिपेंडेंट आहे. अगदी. तर आता तुम्ही ते ठीक आहे, त्यांनी पण ते पण पुढे इक्विटी मार्केटमध्ये खेळतात. पण माझं म्हणणं आहे की 50,000 रुपये याच्यामध्ये कोणा दुसऱ्याला द्यायचे, मग आपण स्वतः करून बघायचं. हेच अगर तुम्ही समजा अगर याचा शेअर घेतला असता, इन्फोसिस घेतला असता तर तो वाढ झाला असता. सत्यम कम्प्युटर्स घेतला असता, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला असता. 50,000 रुपयामध्ये तुम्हाला 10 शेअर्स घेण्याची जरूरत नाही. 50,000मध्ये तुम्ही एकही शेअर घेऊ शकता, एक कंपनीचा एक शेअर. हिंदुस्तान लिव्हर घेतला असता, 200 रुपयाचा शेअर होता, 400-450 रुपये झाला. हेच 50,000 तुमचे 1 लाख रुपये झाले असते. पण ठीक आहे, यू ऑलवेज लर्न थ्रू मिस्टेक्स. तर आता ही अशी मिस्टेक करू नका. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. अमय बोलतायत वांद्र्याहून. नमस्कार अमय, थेट प्रश्न विचारू शकता. मी अमय कुलकर्णी बोलतो बांद्र्याहून. वा बोला सर. मला 4 कंपनीविषयी जरा विचारायचं आहे. एक एज्युकॉम सोल्युशन्स, इंद्रप्रस्थ गॅस, IRB इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स कॅपिटल.
अमे माफ करा पण आपल्याला प्रश्न आपल्या 2 कंपनीज कुठल्या तरी घेता येतील, आपण सरांना विचारूया. इंद्रप्रस्थ ग्रास आणि एड्युकॉम. जी निश्चित, धन्यवाद. इंद्रप्रस्थ गॅस जी कंपनी आहे याच्यामध्ये बिलकुल आता जी काय तुम्हाला व्हॅल्युएशन, मला नाही माहिती तुमची परचेस प्राइस काय आहे, पण याच्यामधून निघून जा. याच्यामध्ये पॅन इंडिया लायसन्स कोणालाही दिलं नाहीये. जसं टेलिकॉममध्ये आता कंपनीजकडे पॅन इंडिया लायसन्स आहे, गॅसमध्ये पॅन इंडिया लायसन्स नाही आहे. गॅसची बिलकुल टंचाई आहे. तुम्ही बघितलं की खूप गॅस प्राइसेस वरती गेलेले आहे. त्याच्यानंतर काही क्लॅरिटी नाही आहे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमध्ये. म्हणून इंद्रप्रस्थाच्या ब्रिटिश गॅस दे देमसेल्स वॉन्ट टू गेट आउट ऑफ इंडिया, हे सगळे कारणं बघून मग तुम्ही कशाला IGL मध्ये चाललाय. आणि दुसरी गोष्ट, आता बघू येणाऱ्या टाइममध्ये काय होतं, क्योंकि जसं मी सांगतोय टेबल्स विल टर्न, क्योंकि अमेरिकामध्ये अजितदादा गॅस शेल गॅसमध्ये ऑल्टरनेटिव्ह तुम्ही बघता, त्यांना खूप मोठ्या डिस्कवरीज मिळाल्या. अमेरिका विल टर्न आउट टू बी द नेट एक्सपोर्टर ऑफ गॅस इन द वर्ल्ड. याच्याने बघा कसे टेबल्स टर्न होतात, देवाची कृपा त्यांना. अजून एडिकॉम, आता तुम्ही लोकांनी याचा 3,000 रुपयाचा शेअर दिला. एज्युकेशन ठीक आहे, फार इम्पॉर्टंट आहे. 5 वर्षीय 5 इयर प्लॅनमध्ये गव्हर्नमेंटचे खूप छान स्पेंडिंग असते, त्यांना गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले. पण हा परसेप्शनचा सवाल आहे ना. तुम्ही त्याला 3,000चा भाव दिला, 3,500चा भाव दिला, आता तो ऍक्च्युअल व्हॅल्यूवर आलाय. आणि अगर तुम्ही हा विचार करत असाल की आता मी हा शेअर घेतो आणि मला तो 3,500 रुपयाचा भाव मिळेल, असं होत नाही. हे सिर्फ फिल्मों में होता. निश्चित सारा विचार करायलाच हवा. कायम तांबे सर आपल्याला सांगत असतात. आणि 1800-22-1010 आमचा टोल फ्री क्रमांक आहे. तुम्ही फोन उचला, थेट प्रश्न विचारा. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.